आणि यानंतर राज्यामधल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। कोकण किनारपट्टीला 25 जूनपर्यंत उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रामध्ये न जाण्याचं प्रशासनातर्फे आवाहन, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी, पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। बीडच्या माजलगावमध्ये 33% क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली, मात्र पावसाच्या अभावी उर्वरित भागामधल्या पेरण्या रखडल्या। धाराशिवमध्ये सोयाबीन न उगवल्यामुळे 100 एकरांवरती दुबार पेरणीचं संकट आलंय। कृषी मंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्याला मदत करत बोगस बियाणांवरती कायदा करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी। परभणीमध्ये भर पावसाळ्यामध्ये शेतीला स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ आली आहे। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी धडपड, तर खोळंबलेल्या पेरण्या केव्हा होणार, पावसाच्या अभावी शेतकऱ्यांसमोर प्रश्न। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची दांडी, ऐन पावसाळ्यामध्ये शेतीला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी देण्याची वेळ, पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात। अकोल्यामध्ये स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड झालाय। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे धान्याचा मोठा साठा पोलिसांना सापडला। एका ऑटो रिक्षासह धान्य सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय। सोलापूरमध्ये आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वामध्ये संघर्ष यात्रा, निरेचं पाणी माळशिरसमधील 22 दुष्काळी गावांना देण्याची मागणी। चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ, भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी। चंद्रभागेच्या तीरावरती सुरक्षा रक्षक नेमल्यास बुडण्याच्या दुर्घटना घडणार नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दौंड तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांनी स्वागत करण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात हे उपस्थित होते। स्वागताच्या नंतर आमदार कुल यांच्याकडून रथाचं सारथ्य। आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचा मुक्काम आज बीडच्या बालाजी मंदिरामध्ये। आजोळी मुक्कामी असणाऱ्या मुक्ताईंच्या दर्शनासाठी बीडकरांची मोठी गर्दी। संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं आज सासवडमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। यंदा 111 दिंड्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती। अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम। हमाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय। पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी वारीमध्ये सहभाग, विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांची सेवा तसंच समाज प्रबोधनाचं देखील काम। माऊलींच्या पालखीनं पार केली दिवे घाटाची अवघड वाट, या दिवे घाटाची स्वयंसेवकांनी स्वच्छता केली आहे। मुंबई गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द, आठवड्यामधून 6 वेळा धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आता फक्त 3 वेळा धावणार आहे। विदर्भामधील शाळा आजपासून सुरू, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध अभिनव उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण। भंडारा जिल्ह्यामध्ये आजपासून शाळेला सुरुवात होताच विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढत आणि पुष्पगुच्छांनी जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। यावेळेला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदार, खासदार सुद्धा उपस्थित होते। अमरावतीमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। विद्यार्थी संतांच्या वेशभूषेमध्ये शाळेत आले। यावेळेला शिक्षकांकडून स्वागत झालंय। वाशिममधल्या आडोळी शाळेमधल्या शिक्षकांकडून ट्रॅक्टरची आकर्षक सजावट करून गावामधून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं स्वागत। या आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्वागताचं सर्वांकडून कौतुक। वर्धा जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशाचा दिवस उत्साहामध्ये साजरा। आर्वीमधल्या रसूलाबाद शाळेमध्ये खासदार अमर काळे यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत। यानंतर त्यांनी पुस्तकांचं वाटप करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। वर्ध्याच्या देवळीमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उत्साहामध्ये संपन्न झालाय। जनता हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत, शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत। रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या खडपोली MIDC मधल्या ईस्ट कंपनीच्या विरोधामध्ये स्थानिक आक्रमक झालेत। दूषित पाणी नदीमध्ये सोडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। वाशिमच्या जिल्हा परिषदेवरती अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, महिला व बालविकास विभागाकडून दडपशाही होत असल्याचा अंगणवाडी सेविकांचा आरोप। गडचिरोलीमध्ये भाग्यश्री आत्राम यांचं स्वतःच्याच वडिलांच्या विरोधामध्ये आंदोलन। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा भाग्यश्री यांचा आरोप आहे।
यवतमाळमध्ये उमरखेड करोडी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेवरती प्रहार जलशक्ती पक्षानं जलसमाधी आंदोलन केलंय. रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे नागरिकांची तारेवरची कसरत, तात्काळ रस्त्याचं बांधकाम आणि पुलाची उंची वाढवण्याची प्रहारची मागणी. परभणीमधल्या शेतकऱ्यांनी 25% रक्कम भरली तरी सुद्धा सौर कृषी पंप न मिळाल्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून भजन आंदोलन. तात्काळ पंप विस्तारित न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा. धुळ्यामध्ये नागरिकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं ढोल बजाव आंदोलन. अव्वाच्या सव्वा घरपट्टी तात्काळ कमी करा, नाले सफाई, गढूळ पाणी पुरवठा यासह वेगवेगळ्या समस्यांविषयी हे आंदोलन करण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक कर्ज देण्यासाठी बँकांची टाळाटाळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सेनगाव इथे आंदोलन. यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलं जावं या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बँकेच्या बाहेर डफली वाजवून पीक कर्जाची मागणी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील फरार आरोपी माजी नगराध्यक्षाला अटक. माजी नगराध्यक्ष संतोष कदम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. सोलापूर जिल्ह्यामधल्या अकलूजमधून संतोषला अटक झाली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील 22 जण आतापर्यंत अटकेत, मात्र 15 जण अद्यापही फरार आहेत. या प्रकरणामधील एकाला अटकपूर्व जामीन सुद्धा मंजूर झाला. शहापूरच्या चाफ्याची वाडी या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेचा डोलीमधून 2 किलोमीटरपर्यंत जीवघेणा प्रवास. प्रसूतीसाठी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या महिलेची प्रकृती सुद्धा बिघडली. स्थानिकांचा संताप. गौतमी पाटीलचा साज शृंगार आणि नीटची हटके हुक स्टेप असलेलं सुंदरा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गौतमीचं हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावरती हे गाणं प्रचंड व्हायरल झालंय. बातमी सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू झालाय. 12वी नीट चाचणीमध्ये गुण कमी मिळाल्यामुळे या मुलीला अमानुष मारहाण करण्यात आली. उलट उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये या मुलीचा मृत्यू झाला. गाडीचा हॉर्न जोरानं का वाजवला या कारणावरून 2 गटामध्ये दगडफेक झाली आहे. सोलापूरमधल्या घोंगडे वस्ती परिसरामधली घटना आहे. माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटामधील 7 जण जखमी. दोन्ही गटामधील सुमारे 300 पेक्षा अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.